मेष राशी 24 ते 30 ऑगस्ट 2026 साप्ताहिक राशी भविष्य। मेष राशीच्या व्यक्तींनो, जर गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनात एक विचित्र अस्वस्थता जाणवत असेल, काहीतरी बदलणार आहे अशी आतून जाणीव होत असेल, अचानक काही जुन्या आठवणी मनात येत असतील किंवा विनाकारण एखाद्या गोष्टीकडे तुमचे लक्ष पुन्हा पुन्हा जात असेल, तर या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका। कारण 24 ते 30 ऑगस्ट 2026 या काळात तुमच्या जीवनात केवळ ग्रहांची स्थिती बदलत नाहीये, तर तुमच्या आयुष्याची दिशा बदलण्याची चाहूल लागलेली आहे। मेष राशीच्या जातकांसाठी हा साधासुद्धा आठवडा नाही। काही घटनांचे बीज कदाचित मागील अनेक महिन्यांपूर्वीच पेरले गेले आहे आणि आता त्याचे परिणाम तुमच्या समोर येण्यास सुरुवात होऊ शकते। तुम्ही ज्या गोष्टीच्या आतुरतेने वाट पाहत आहात, ज्या व्यक्तीकडून एखाद्या उत्तराची अपेक्षा आहे, ज्या कामात वारंवार अडथळे येत आहेत किंवा ज्या इच्छेसाठी तुम्ही मनोमन प्रार्थना करत आहात, त्या प्रत्येक गोष्टीभोवती या आठवड्यात एक वेगळे दैवी संकेत चक्र तयार होताना दिसत आहे। काही वेळा परमेश्वर आपल्याला थेट उत्तर देत नाही, तो परिस्थिती बदलतो, योग्य व्यक्ती आपल्या आयुष्यात पाठवतो, एखादा बंद मार्ग अचानक उघडतो किंवा आपण चुकीच्या दिशेने जात असताना एखादा अडथळा निर्माण करतो। नंतर आपल्याला कळते की तो अडथळा प्रत्यक्षात अडथळा नव्हताच, तर दैवी संरक्षण होते। मेष राशीसाठी आता असाच काहीसा काळ सुरू होताना दिसतो। विशेषतः श्रावण पौर्णिमेनंतरच्या या काळात वातावरणात आध्यात्मिक ऊर्जा अधिक तीव्र जाणवू शकते। तुमच्या मनातील एखादी जुनी इच्छा पुन्हा जागी होईल, एखादी व्यक्ती अचानक संपर्क करू शकते, थांबलेले काम अनपेक्षितपणे पुढे सरकू शकते। ज्या ठिकाणी तुम्हाला आता काहीच होणार नाही असे वाटत होते, त्याच ठिकाणी परिस्थिती तुमच्या बाजूने वळू शकते। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला या बदलाची चाहूल आधी तुमच्या मनातून लागेल आणि नंतर प्रत्यक्ष घटना घडताना दिसतील। काही मेष राशीच्या व्यक्तींना या काळात वारंवार देवाचे स्मरण होईल, मंदिरात जाण्याची इच्छा होईल, एखादा मंत्र, स्तोत्र किंवा देवाचे नाव अचानक पुन्हा पुन्हा आठवेल। स्वप्नांमध्ये काही प्रतिकात्मक दृश्ये दिसू शकतात। एखाद्या महत्त्वाच्या निर्णयापूर्वी मनात अचानक शांतता निर्माण होऊ शकते। हे सर्व अनुभव प्रत्येक व्यक्तीला होतीलच असे नाही, परंतु ज्यांच्या आयुष्यात आध्यात्मिक बदलाचा काळ सुरू आहे त्यांना अशा अंतर्मनातील जाणीवा अधिक तीव्र वाटू शकतात। कारण जेव्हा दैवी कृपेचा काळ सुरू होतो, तेव्हा सर्वप्रथम परिस्थिती बदलत नाही, माणसाच्या मनात बदल सुरू होतो। तुमच्यातील भीती कमी होईल, माझ्याबरोबरच असे का होते हा प्रश्न हळूहळू मागे पडेल आणि आता पुढे काय करायचे हा विचार मनात निर्माण होईल। आणि हाच विचार तुमच्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाची सुरुवात करू शकतो। मेष राशीच्या काही जातकांसाठी हा काळ अचानक मिळणाऱ्या शुभ बातमीचा ठरू शकतो। काहींना आर्थिक बाबतीत दिलासा मिळू शकतो, काहींच्या नात्यांमध्ये अनपेक्षित बदल होऊ शकतो, काहींना कामाच्या क्षेत्रात नवीन संधी मिळू शकते, तर काही व्यक्तींच्या आयुष्यात अशी घटना घडू शकते जी बाहेरून छोटी वाटेल, पण तिचा परिणाम पुढील अनेक महिन्यांपर्यंत जाणवेल। म्हणून या आठवड्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे केवळ योगायोग म्हणून पाहू नका। कधी कधी योगायोगाच्या रूपानेच नियती आपल्याशी संवाद साधत असते। आणखी एक विशेष संकेत या काळात दिसतो, ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांनी तुमची किंमत ओळखली नाही किंवा ज्यांच्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास सहन करावा लागला, त्यांच्या बाबतीतही कर्माचे चक्र आपले काम करताना दिसू शकते। तुम्हाला कोणावर सूड घेण्याची गरज नाही, काळ स्वतःच अनेक प्रश्नांची उत्तरे देईल। आता प्रश्न एवढाच आहे, 24 ते 30 ऑगस्टच्या या 7 दिवसात मेष राशीच्या आयुष्यात नेमके काय घडणार आहे? कोणत्या क्षेत्रात दैवी कृपेचे संकेत मिळणार आहेत आणि कोणती इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे? या काळात कोणती एक गोष्ट चुकूनही करू नये, या सर्व प्रश्नांची उत्तरे आता आपण सविस्तर जाणून घेऊयात। मेष राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्यातील सर्वात महत्त्वाच्या संकेतांकडे वळूया। 24 ते 30 ऑगस्टचा हा काळ तुमच्यासाठी एखाद्या जुन्या प्रतीक्षेला पूर्णविराम देऊन नवीन सुरुवातीची चाहूल देणारा ठरू शकतो। विशेष म्हणजे या काळात काही घटना तुमच्या नियोजनाप्रमाणे घडणार नाहीत, उलट त्या अगदी अनपेक्षित पद्धतीने तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकतात। कदाचित एखादा फोन अचानक येईल, एखाद्या व्यक्तीचा संदेश मिळेल, एखादे थांबलेले काम पुन्हा सुरू होईल किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला संधीची अजिबात अपेक्षा नव्हती तिथूनच एखादी नवीन संधी समोर येईल। सुरुवातीला तुम्हाला हे सर्व साधे योगायोग वाटतील,
परंतु नंतर मागे वळून पाहिल्यावर लक्षात येईल की या घटनांची एक साखळी तयार होत होती. मेष राशीच्या काही व्यक्तींच्या आयुष्यात मागील काळात एखादे काम अर्धवट राहिले असेल, तुम्ही त्यासाठी प्रयत्न केले असतील परंतु वारंवार अडथळे आले असतील, त्यामुळे आता तुम्ही त्या गोष्टीची आशा सोडून दिली असेल. पण या आठवड्यात याच विषयातून पुन्हा हालचाल सुरू होण्याची शक्यता आहे. एखाद्या अधिकाऱ्याचा फोन, जुन्या व्यक्तीशी संपर्क, कागदपत्रांची पूर्तता, रखडलेले पैसे किंवा पूर्वी नाकारलेली संधी पुन्हा समोर येणे यापैकी एखादी घटना काही जातकांच्या बाबतीत घडू शकते. जे संपले असे तुम्हाला वाटत होते तेच पुन्हा एका वेगळ्या रूपात तुमच्या समोर येऊ शकते. 24 ते 30 ऑगस्टच्या दरम्यान कुटुंबाशी संबंधित एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. घरातील एखाद्या व्यक्तीचे काम पूर्ण होणे, विवाहासंबंधी चर्चा, आर्थिक विषयात दिलासा, नवीन वस्तूची खरेदी किंवा एखाद्या शुभ कार्याची तयारी सुरू होणे अशा घटना घडू शकतात. काही जातकांना घरातील वातावरणात आध्यात्मिकता वाढल्याचे जाणवेल. देवपूजा, मंदिर दर्शन किंवा एखाद्या धार्मिक कार्याचा योग येऊ शकतो. 28 ऑगस्ट नंतर विशेष बदल. मेष राशीसाठी 28 ऑगस्ट नंतरचा काळ विशेष लक्ष देण्यासारखा ठरू शकतो. या दिवसानंतर तुमच्या मनात असलेली एखादी इच्छा, योजना किंवा निर्णय पुन्हा महत्त्वाचा ठरू शकतो. तुम्हाला एखाद्या गोष्टीबाबत आतून स्पष्ट संकेत मिळू शकतो आता पुढे जायचे, आणि हा निर्णय तुमच्या आयुष्यातील पुढील काही महिन्यांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. ज्या व्यक्तींनी खूप दिवस एखाद्या उत्तराची प्रतीक्षा केली आहे त्यांनी या काळात मिळणाऱ्या बातम्यांकडे लक्ष द्यावे. मात्र कोणतीही गोष्ट 100% निश्चित मानून निर्णय घेण्यापेक्षा प्रत्यक्ष परिस्थिती तपासूनच पुढे पाऊल उचला. या आठवड्याचा सर्वात मोठा परिणाम कदाचित बाहेरच्या परिस्थितीवर नाही तर तुमच्या मनावर होईल. तुम्हाला काही जुन्या गोष्टी सोडून देण्याची इच्छा होईल. सतत चिंता करण्याऐवजी स्वतःच्या भविष्याचा विचार करण्याची प्रेरणा मिळेल. ज्या गोष्टीसाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करत आहात तिच्यासाठी प्रयत्न करणे थांबवू नका, कारण दैवी कृपा म्हणजे फक्त चमत्कार घडणे नव्हे. योग्य वेळी योग्य विचार सुचणे, योग्य व्यक्ती भेटणे किंवा योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळणे ही सुद्धा दैवी कृपाच आहे. या आठवड्यात तुमच्या मनात राग किंवा उतावळेपणा निर्माण झाला तर कोणताही मोठा निर्णय लगेच घेऊ नका. विशेषतः 24, 25 आणि 26 ऑगस्ट दरम्यान वाद वाढविणे, कोणावर आरोप करणे किंवा भावनेच्या भरात नाते तोडण्याचा निर्णय घेणे टाळा. तुमच्याकडे परिस्थिती बदलण्याची ताकद आहे, पण त्या ताकदीचा वापर रागाने नव्हे तर संयमाने करा, कारण या आठवड्याची खरी परीक्षा हीच आहे. तुम्हाला संधी मिळाल्यावर तुम्ही घाई करता की शहाणपणाने निर्णय घेता. मेष राशीच्या व्यक्तींनो, पुढील 7 दिवस तुमच्यासाठी केवळ भविष्य जाणून घेण्याचे नाहीत तर स्वतःच्या आयुष्याला नवीन दिशा देण्याचे दिवस आहेत. तुमच्या आयुष्यात जे काही घडणार आहे त्यामागे एक कारण असू शकते, म्हणून भीती न बाळगता श्रद्धा ठेवा, प्रयत्न सुरू ठेवा आणि मनात एक वाक्य कायम लक्षात ठेवा: देवाने माझ्यासाठी जे ठरवले आहे ते माझ्यापर्यंत योग्य वेळी नक्की पोहोचेल.